प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा। आज प्रेमाची गोष्ट या मालिकेत वेगळंच काहीतरी वळण लागलंय, खूप ट्विस्ट आलाय समोर। ही जी सई असते ना, तिला काही झोप येत नसते, तिला येते मुक्ता आंटीची आठवण आणि तिला ज्या सांभाळणाऱ्या मावशी आहेत त्या मावशींना ती मुक्ताबद्दल भरभरून सांगत असते आणि तिला मुक्ताशी बोलायचं आहे, मला तिचा नंबर पाठ आहे असं त्या मावशींना म्हणते। त्या मावशी म्हणतात हो का, बरं मग मी माझा फोन आणते, हां तू फोन कर तिला। इकडे हा जो लकी दाखवलाय ना, त्याची मिहिकावर अतिशय वाईट नजर असते। आता एका पार्टीमध्ये लकी आणि मिहिर गेलेत सोबत आणि नेमकी मिहिका पण तिथे आली आहे कारण तिच्या मैत्रिणीची पार्टी आहे म्हणे। असो, पण आता लकी तिच्याशी बोलायला जातो, मिहिका काही त्याच्याशी बोलत नसते, पण लकी तिला कन्व्हिन्स करतो की अगं माझ्याबद्दल गैरसमज करू नको, आपण दोघं मिळून आपल्या घरच्यांचा गैरसमज दूर करू, माझ्यावरती विश्वास ठेव। तुला असं वाटतं का की मी असा मुलगा असेल? आणि ही वेडी मिहिका त्याच्यावर विश्वास ठेवते। तिची मैत्रीण येते आणि म्हणते चल मिहिका आपण पार्टी एन्जॉय करूयात। आता लकी मागचा पुढचा विचार न करता काय करतो ते पुढे बघा। पण आता सागरला त्याच्या आयुष्यातला इन्सिडेंट आठवलाय, जेव्हा ही सावनी त्याला सोडून गेली आहे। सई जेव्हा 6 महिन्याची असते तेव्हा या सागरची ट्रान्सफर झालेली असते आणि सावनीला काही त्याच्याबरोबर जायचं नसतं। आता हा सागर तिला कन्व्हिन्स करत असतो की चल माझ्याबरोबर, मी तुम्हाला आणि म्हणजे सईला आणि आदित्यला सोडून नाही राहू शकत। आता हा आदित्य कोण आहे ते काही त्यांनी दाखवलं नाही आहे प्रेक्षकांना अजून, पण सावनी त्याच्याशी हुज्जत घालत असते की मला तुझ्यासोबत यायची इच्छा नाही आहे, तुला जायचं तर एकट्यालाच जावं लागेल, तुझ्या आणि माझ्या स्वप्नांमध्ये खूप अंतर आहे। सागर तिला म्हणत असतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही सावनी, असं काय करतेस ग? सावनी म्हणते हे बघ, तुझ्या ना छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मला चालत नाही, तुला सिग्नलवरचा गजरा काय आवडतो, काळे गंडे काय आवडतात, हे बघ माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, माझं तुझ्यावर मुळात प्रेमच नाही आहे, माझं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे। आणि हे ऐकल्यानंतर सागर हादरला होता आणि त्याच गोष्टी आठवून त्याला आता ह्या म्हणजे भविष्य काळामध्ये खूप त्रास होतोय असं त्यांनी दाखवलंय। पण इकडे मिहिर मात्र लकीवरती लक्ष ठेवून असतो, कारण मिहिरने बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्यात लकीच्या की तो मिहिकाच्या मागे पुढे करतोय। आता ह्या मिहिकाच्या अंगावर त्या मिहिरने जाणून बुजून कोल्ड्रिंक्स आणलंय आणि त्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी म्हणून तो गेलाय आता। पण हिचं मिहिकाचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली आहे। तिची मैत्रीण म्हणते मिहिका तुझा ड्रेस खूप खराब झालाय, तू माझ्या काकाच्या रूममध्ये जाऊन चेंज करू शकतेस, ॲटलिस्ट तुझं जॅकेट तरी स्वच्छ करून ये, या साईडने आहे बघ माझ्या काकाची रूम। आता मिहिर हे सगळं पलीकडनं बघत असतो आणि आता ती मिहिका गेली आहे चेंज करायला आणि लकी लगेच तिच्या मागे मागे जातोय आणि ही गोष्ट मिहिरने बरोबर म्हणजे लक्ष देऊन नोटीस केली आहे आणि त्याला हे सगळं खूप वियर्ड वाटत असतं। साहजिक आहे, वाटणारच, त्याचं प्रेम आहे ना मिहिकावर। इकडे मुक्ताला अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल येतो आणि फोन उचलल्यावर सई दिसते आणि मुक्ता खूप खुश होते आणि सईसुद्धा, दोघी एकमेकींशी खूप गप्पा मारतात। मुक्ता विचारते तिला कशी आहेस तू, काय आहेस, तुझी मम्मा कुठे आहे? मग सई सांगते मम्मा इथे नाही आहे, मला सांभाळायला मावशी आहेत ना, त्यांनीच मला जेव घातला आत्ता। आणि आता सई त्या मावशींना फोन देते आणि त्या मावशी मुक्ताशी बोलतात, त्या म्हणतात तुमच्याबद्दल खूप भरभरून सांगते ही, तुम्ही शेजारीण आहात ना तिची। मुक्ता म्हणते पण तिची आई कुठे गेली, तुम्ही तिला औषध दिलं का? मी चिठ्ठीमध्ये लिहून दिलं होतं। पण त्या मावशी म्हणतात कुठलं औषध, मला काहीच कळलेलं नाही आहे। तर आता मुक्ता टेन्स होते, पण त्यांना ती सगळी औषधं तोंडपाठ असतात मुक्ताच्या, म्हणून ती एका चिठ्ठीवर लिहून घ्यायला सांगते आणि त्या मावशी नोट डाऊन करतात आणि मग त्या मावशी सईला फोन देतात आणि म्हणतात सई तुमच्याबद्दल खूप भरभरून बोलत असते। आता इकडे हा लकी की होलमधनं त्या मिहिकाला बघतोय असं त्यांनी दाखवलं आहे आणि नेमका तिथे मिहिर पोहोचतो। पण आता मध्ये पुन्हा या मावशींचं दाखवलं आहे आणि सईचं दाखवलं आहे। त्या मावशी सईला फोन देतात आणि मुक्ताशी बोलायला लावतात आणि ते औषधसुद्धा त्यांनी लगेच मागून घेतलं आहे आणि सईला मुक्ताच्या समोरच व्हिडिओ कॉलवर त्यांनी औषधही पाजलं आहे। सई म्हणत असते मुक्ता आंटी मला गोष्ट सांग ना, मुक्ता तिला छानशी गोष्ट सांगते आणि सई गुडकून झोपी जाते। प्रेक्षकांनो, बराच मोठा रिव्ह्यू आहे, पण मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट असं सांगणार आहे। आज सण आहे आणि बरीच कामं पण आहेत मागे। आता या मावशी मुक्ताला म्हणतात खरंच तुमच्याबद्दल ती खूप बोलते, मला कळलं आज कशामुळे, तुम्ही खूप जीव लावता तिला। आता मुक्ता म्हणते असं काही नाही आहे, काही गोष्टी सवयीच्या असतात, कदाचित तिची आजी तिला अशा गोष्टी वगैरे सांगत असेल म्हणून, पण तिची काळजी घ्या हं, आणि काही लागलं तर फोन करा, मी हा नंबर सेव्ह करते, तुम्ही पण माझा नंबर सेव्ह करून ठेवा। मावशी ठीक आहे असं म्हणतात, पण आता मुक्ता तिच्या आईवडिलांनाच औषध द्यायला विसरली आहे असं तिच्या लक्षात येत आहे। असो, आता हा लकी की होलमधनं बघत असताना मिहिर तिथे येतो आणि त्याला खूप धुतो आणि खूप हाणामारी होते या
दोघांमध्ये अगदी तुडुंब हाणामारी होते. तो लकी करतोच्या करतो पुन्हा रेटून खोटं बोलतो की मी काही केलेलं नाही आहे, अरे भावा तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, सोड मला. आता या दोघांचा गोंगाट ऐकून ती मिहिका बाहेर येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचा गोंधळ. लकी त्या मिहिरला कन्व्हिन्स करत असतो की अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मिहिका बाहेर येते आणि म्हणते काय प्रॉब्लेम आहे, का बरं भांडताय तुम्ही दोघं जण. मिहिर म्हणतो कळतंय का तुला काही, कोणाशी मैत्री करतेस आधी समजून तर घेत जा ना, लायकी तरी पाहिजे ना समोरच्या माणसाची. अगं तू आज चेंज करत होतीस तेव्हा हा तुला की होलमधनं बघत होता मिहिका, कळत कसं नाही गं तुला. लकी म्हणत असतो अगं नाही असं काही नाही आहे, हा खोटं बोलतोय, अगं काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तुझ्या काळजीपोटी इथे आलो होतो, इथे सगळे लोक ड्रिंक केलेले आहेत ना म्हणून मला काळजी वाटली तुझी. मिहिका म्हणते एक मिनिट काय गोंधळ आहे, अरे लकीला बोलू तर दे. मिहिर म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का, मी खोटं बोलेल का तुझ्याशी, अगं तू ह्याच्याशी का मैत्री केलीस, तुला काही कळतंय का गं मिहिका. पण लकी म्हणतो अगं माझं ऐक, हे बघ मी तुझ्याशी कधी वाईट वागलो का, मी कधी तुला भडकवलं का याच्याबद्दल, अगं माझं ऐकून तरी घे. अगं हा ना काहीतरी गैरसमज घेऊन आणि पुन्हा एकदा या मिहिकाला या मिहिरवर विश्वास बसलाय असं काहीसं दिसतंय प्रेक्षकांनो. पण मिहिर खूप संतापलेला असतो आणि आता पुन्हा म्हणजे रिव्ह्यूच्या शेवटी सागर आणि मुक्ताची हुकाचूक दाखवली आहे. सागर वर येत असतो तेव्हा मुक्ता पण येत असते, पण सागर लिफ्टने न येता जिन्याने येतो. वर आल्यावर पण ते दोघं समोरासमोर येतात तेव्हा सागर तिला तू आधी जा असं खुणवतो आणि घरात जाऊन दार लावून घेतो. आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की सागर आणि मुक्ताचे पेपरमध्ये फोटो आले आहेत, त्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आलंय आणि पेपरवाला म्हणतोय वा वा तुम्ही तर सेलिब्रिटी आहात, तुमचे फोटो आलेत पेपरमध्ये. मिहिकाला सांगत असते ही की अगं सई तिथे सुरक्षित आहे, म्हणजे मुक्ता सांगते, पण मिहिका म्हणते कसली सुरक्षित आली, तिची आई तिकडे पार्ट्या करत फिरतीये. आणि आता या मिहिरने लकीला मारलं म्हणून आता त्यांच्या घरी गोंधळ सुरू झाला आहे. लकी म्हणतो मिहिरने डाऊट घेतला माझ्यावर त्या मिहिकासाठी. आता ह्या इंद्राताई चिडतात आणि म्हणतात काय तू त्या पोरीसाठी माझ्या पोराला मारलंस. पण आता सागरने मागचा पुढचा विचार न करता लकीला जोरात कानाखाली मारली आहे, म्हणजे सागरचा विश्वास मिहिरवर आहे हे दिसून येत आहे. प्रेक्षकांनो बरेच काही इंटरेस्टिंग टर्न आलेत मालिकेत, काय काय होतं ते पुढे बघूयात. तर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. धन्यवाद.